निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन शासन निर्णय। यामध्ये जे लाभार्थी पात्र आहेत अशा प्रत्येक लाभार्थ्यांनी नक्की हा आवर्जून शासन निर्णय पाहून घ्या। महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत 30 ऑक्टोबर 2025 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत माहे डिसेंबर 2024 पासून राज्य पुरस्कृत योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत करण्यात येत आहे। त्यानुसार राज्य व केंद्र पुरस्कृत योजनांचे माहे ऑक्टोबर 2025 पर्यंतचे अर्थसहाय्य डीबीटी द्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे। आता सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता मंजूर करण्यात आलेल्या तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर 2025 अर्थसहाय्य डीबीटी मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावयाचे आहे। त्या अनुषंगाने सदर मंजूर तरतुदीतून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर 2025 अर्थसहाय्य त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर 2025 अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदर योजनेकरिता ही निधी मंजूर करण्यात आली आहे। हा एक दिलासा देणारा अपडेट आहे।